नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर आज आपण आपली नवी प्लेलिस्टची सुरुवात करतोय. अँग्युलर प्लेलिस्ट आहे 0 टू हिरो. तर याच्यामध्ये तुम्ही 0 पासून हिरोपर्यंत जाऊ शकता. तुम्ही व्यवस्थित जर फॉलो केले तर सगळेच व्हिडिओ आणि व्यवस्थितपणे तुम्ही तुमच्या घरी सुद्धा लॅपटॉपवर प्रॅक्टिकल करत जर गेले तर तुम्हाला सगळ्यात ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला समजून जातील व्यवस्थितपणे. काही अडी-अडचणी असतील तर तुम्ही मला प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट्समध्ये तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करू शकता. तिथे मी तुम्हाला उत्तर देत जाईल. आणि तुम्हाला हे व्हिडिओ जर आवडले असतील तर तुम्ही आवडले असतील तर तुम्ही लाईकही करू शकता, शेअर करू शकता तुमच्या मित्रांसोबत. आणि ज्यांना खरंच गरज आहे शिकण्याची किंवा आय-टी इंडस्ट्रीमध्ये जॉब करायची गरज आहे, की जे इच्छुक आहेत फ्रंट एंडमध्ये जॉब करत, जसं आता मी आहे फ्रंट एंड इंजिनियर आहे, टेक्निकल लीड. तर मी सुद्धा अशीच सुरुवात केली होती मित्रांनो, तुमच्यासारखीच. तर मला त्या पद्धतीचं त्या काळात असं नॉलेज मिळालं नाही सोप्या भाषेमध्ये. पण तुम्हाला थोडं स्ट्रगल करावं लागलं नॉलेज घेण्यासाठी. परंतु तुम्हाला कसं आहे, तुम्हाला आता सध्या या प्लेलिस्टमध्ये तुम्ही 0 पासून हिरोपर्यंत जाऊ शकता. मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये. आता जे काही माझा अनुभव आहे ते सगळं मी इथे तुमच्यासाठी मी एकत्रित करून तुम्हाला चांगल्या पद्धतीचं व्यवस्थितपणे जे आहे व्हिडिओज बनवून तुम्हाला मी देतोय. तर जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही पाहिजे शिकण्यामध्ये आणि इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा. तर अँग्युलर म्हणजे काय? तर अँग्युलर जे आहे हे एक फ्रेमवर्क आहे. Googleने डेव्हलप केलेलं आहे आणि याला Googleची जी अँग्युलर कम्युनिटी आहे त्याचा फुल सपोर्ट आहे. ओपन सोर्स आहे आणि टाइपस्क्रिप्ट बेस्ड आहे. त्याच्यामुळेच मी अँग्युलर शिकवायच्या आधी टाइपस्क्रिप्टचा आपला एक प्लेलिस्ट घेतलेला आहे मी. त्याच्यामध्ये तुम्ही टाइपस्क्रिप्ट जर तुम्हाला माहिती नसेल तर व्यवस्थितपणे तुम्ही जाऊन टाइपस्क्रिप्ट बघू शकता. तुम्हाला कळेल तिथे, कारण की अँग्युलरमध्ये आपण 100% जे आहे टाइपस्क्रिप्टचाच आपण वापर करत असतो. तर टाइपस्क्रिप्ट बेस्ड आहे आणि लेटेस्ट जे आहे अँग्युलरचं व्हर्जन ते आहे लेटेस्ट. टाइपस्क्रिप्टचं जे व्हर्जन आहे ते दोन्ही सपोर्ट करतात एकमेकांना. त्याच्यानंतर आहे अँग्युलरमध्ये एक कलेक्शन ऑफ टूल्स आहेत. टूल्स म्हणजेच काय, तर अ, वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळे मॉड्यूल्स अँग्युलरने ऑलरेडी बनवून ठेवलेले आहेत. आपल्याला फक्त त्या पर्टिक्युलर मॉड्यूल्सला आपल्याला इम्पोर्ट करून त्या मॉड्यूलची फंक्शनॅलिटी जी आहे ती आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला यूज करता येते. तर 90% जे काम आहे बेसिक काम असतं, स्ट्रक्चरल काम असतं, अँग्युलर आपल्याला प्रोव्हाईड करतं आणि फक्त आपल्याला कंपोनंट्स बनवून ॲक्चुअल जी फंक्शनॅलिटी आहे ती आपल्याला तिथे इम्प्लिमेंट करावी लागते. तर दुसऱ्या ज्या आहेत जसं रिॲक्ट आहे किंवा Vue.js आहे, Next.js आहे, तर त्याच्यामध्ये कसं आहे अशा प्रकारचा सपोर्ट आपल्याला मिळत नाही. तर प्रत्येक कामासाठी आपल्याला एखादी लायब्ररी जी आहे ती आपल्याला इन्स्टॉल करावी लागते. ठीक आहे. पण अँग्युलरमध्ये तसं नाही. स्टेट मॅनेजमेंटपासून ते राउटिंग, त्याच्यानंतर ऑथेंटिकेशन, ऑथरायझेशन, बरोबर आहे. त्याच्यानंतर APIs जे आहेत, राऊटला तुम्ही कोणत्या पद्धतीने गार्ड करू शकता. त्याच्यानंतर इंटरसेक्टर आहेत HTTPचे. सगळंच तुम्हाला अँग्युलरमध्ये प्रोव्हाईड केलं जातं. तर फक्त तुम्हाला इम्पोर्ट करणे आणि यूज करणे एवढंच तुमचं काम असतं. खूप सोप्या पद्धतीने तुम्ही अँग्युलरचा वापर करून ॲप्लिकेशन खूप सोप्या पद्धतीने आणि खूप लवकर तुम्ही डेव्हलप करू शकता. तर त्याच्यासाठी तुम्हाला शिकणं गरजेचं आहे, नाही का? तर मग आपली प्लेलिस्ट तुम्ही फॉलो करा व्यवस्थितपणे. एक-एक व्हिडिओ जो आहे तो, आणि त्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थितपणे कळून जाईल सगळ्या गोष्टी. तर प्रत्येक मॉड्यूल जो आहे तुम्ही व्यवस्थितपणे तुम्हाला शिकवणारच आहे. तर याला प्री-रिक्विजिट्स असतात. रिक्विजिट्समध्ये म्हणजेच ज्या समजा तुम्हाला अँग्युलर जो आहे, तर अँग्युलर तुम्हाला सेटअप करण्याच्या आधी काही गोष्टी तुम्हाला ज्या आहेत ते तुम्हाला सेटअप कराव्या लागतात. तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे बघा Node.js इन्स्टॉलेशनचं. तर मी तुम्हाला टाइपस्क्रिप्टच्या व्हिडिओमध्ये माझ्या Node.jsचं इन्स्टॉलेशन कोणत्या पद्धतीने करता येतं ते तुम्हाला सांगितलेलंच आहे. तरीसुद्धा तुम्ही इकडे ब्राउझरमध्ये पाहू शकता Node.js org en डाउनलोड. ठीक आहे. ती अशी वेबसाईट आहे. ते एक लेटेस्ट व्हर्जन आहे आपलं स्टेबल व्हर्जन. ठीक आहे. 22.17.1. तर हे तुम्हाला इथून जे विंडोजचं इन्स्टॉलर आहे इथून तुम्हाला ते डाउनलोड करावं लागतं. ठीक आहे. इथून डाउनलोड केल्यानंतर सिंपल स्टेप्स आहेत. इन्स्टॉलरला तुम्हाला डबल क्लिक करून Node.js जे आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करावं लागतं. Node.js सोबतच तुम्हाला NPMचं जे आहे लेटेस्ट व्हर्जन ते तुम्हाला मिळून जाईल. या दोन गोष्टी तुमच्याकडे आल्या तर त्याच्यानंतर तुम्हाला टाइपस्क्रिप्ट जे आहे ते टाइपस्क्रिप्ट तुम्हाला इन्स्टॉल करावी लागते. त्या टाइपस्क्रिप्टला तुम्हाला इन्स्टॉल करण्यासाठी
इकडे जावं लागेल, इन्स्टॉल टाइपस्क्रिप्ट युजिंग npm. ठीक आहे. इकडे तुम्ही पहिल्या लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं एक पेज येईल, तर तिथे तुम्ही npm इन्स्टॉल करू शकता. इथे /d पेक्षा तुम्ही @latest असं कीवर्ड देऊन किंवा सरळ इथे npm टाइपस्क्रिप्ट जी कमांड आहे ही कमांड तुम्ही रन करू शकता. कुठे रन करायची कमांड सांगतो तुम्हाला. तुमच्या विंडोजमध्ये जायचं, तुम्हाला पॉवरशेल ओपन करायचं आहे. पॉवरशेल जर तुम्ही जसं ओपन केलं तसं तुम्हाला, आता मी कमांड इथून कॉपी केलेली आहे. आता हे टाइपस्क्रिप्ट जे आहे तुम्हाला सुरुवातीला Node.js आणि npm दोन्ही इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला कॉल करायचे. तर इथे मी पेस्ट करतो तिला. तुम्ही बघू शकता npm इन्स्टॉल टाइपस्क्रिप्ट ही कमांड दिल्यानंतर तुम्हाला एंटर जे आहे बटन तुम्हाला प्रेस करायचं आहे. लेटेस्ट व्हर्जन जे आहे ते टाइपस्क्रिप्टचं तुमच्यासाठी इन्स्टॉल होऊन जाईल. तर तुम्हाला आता व्हर्जन चेक करायचे असतील तर npmचं व्हर्जन, npm-व्हर्जन तुम्ही केलं तर इकडे तुम्हाला व्हर्जन जे आहे ते इकडे तुम्हाला दिसेल. तर माझ्याकडे आता सध्या npmचं व्हर्जन आहे 10.9.2. त्याच्यानंतर आहे node-व्हर्जन. तुम्ही बघू शकता. नोडसाठी तुम्हाला -v करावं लागेल. तर node-v तुम्ही केली कमांड रन केल्यानंतर तुम्हाला इथे जे लेटेस्ट व्हर्जन आहे ते तुम्हाला इथे दिसेल. सध्या आता 22.17.1 आहे. तर जेव्हा हे 22.16 होतं त्यावेळेस मी डाउनलोड केलं होतं. तुम्ही लेटेस्ट सुद्धा डाउनलोड करू शकता. असं काही गरजेचं नाही की तुम्हाला हेच व्हर्जन जे आहे ते डाउनलोड करावे लागेल. त्याच्यानंतर आहे tsc-व्हर्जन. tsc-व्हर्जन केल्यानंतर तुम्हाला जे टाइपस्क्रिप्टचं व्हर्जन आहे ते तुम्हाला इथे दिसून येईल. ठीक आहे. तर मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे, अँग्युलर CLIचं तुम्हाला इन्स्टॉलेशन करावं लागतं. त्याच्यासाठी कमांड आहे npm install. त्याच्यानंतर -g आहे. -g म्हणजे ग्लोबली. त्याच्यानंतर @angular/CLI. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही एंटर केल्यानंतर जे काही अँग्युलर CLI आहे ते तुम्हाला तुमच्या मशीनवर जे आहे ते ग्लोबली रन होईल. किंवा तुम्ही ब्राउझरमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता अँग्युलर CLI इन्स्टॉलेशन. जर तुम्ही अशा पद्धतीने सर्च केलं तर तुम्हाला जी आहे कमांड ती मिळून जाईल इकडे. ठीक आहे. इथे npmला तुम्ही जर गेले तर इकडे तुम्हाला ती कमांड जी आहे ती कमांड इथे तुम्हाला मिळून जाईल. npmला गेल्यानंतर इथे तुम्हाला कॉपीवर क्लिक करायचं आहे. कॉपीवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जेव्हा पॉवरशेलच्या विंडोला येता तेव्हा तुम्हाला राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर जे कॉपी केलेलं टेक्स्ट आहे ते इथे पेस्ट होऊन जाईल आणि तुम्हाला एंटर हिट करायचं आहे. तर हे प्रॉपरली जेवढे काही रिक्वायरमेंट्स आहेत अँग्युलर प्रोजेक्ट सेटअपसाठी सगळेच्या सगळे जे आहेत रिक्वायरमेंट्स ग्लोबली इन्स्टॉल करतं. इथे तुम्हाला -g द्यावं लागतं इथे. ठीक आहे. -g दिल्यानंतर ग्लोबली जे आहे ते इन्स्टॉल होऊन जातं. आता तुम्हाला चेक करायचं आहे npm व्हर्जन, तर ng-व्हर्जन तुम्ही केलं की जे काही ng व्हर्जन जे आहे ng, एक सेकंड, डॅश द्यायची गरज नाही. तर ng व्हर्जन तुम्ही केलं की तुम्ही बघू शकता. आता सध्या माझ्याकडे अँग्युलर CLIचं जे व्हर्जन आहे ते आहे 20.0.2. त्याच्यानंतर पॅकेज मॅनेजर जे आहे npm त्याचं आहे 10.9.2 आणि नोडचं जे आहे ते 22.16. बरोबर. तर अशा पद्धतीने तर हे अँग्युलर CLI काय करतं, अँग्युलर CLI तुम्हाला ही कमांड तुम्हाला रन करायची आहे ng व्हर्जन एकदा सगळं झाल्यानंतर, इन्स्टॉलेशन झाल्यानंतर. तर ही कमांड काय करते, हे जे कोर ज्या कोर जे मॉड्यूल्स आहेत किंवा लायब्ररीज आहेत ते कोर लायब्ररीज जे आहे ते इन्स्टॉल करायचं काम अँग्युलर CLI करतं. ठीक आहे. तर हे हे तुम्ही आता इथे अशी इमेज तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तर हे झालं. तर हे झाल्यानंतर तुम्हाला आता पहिलं ॲप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला कसं बनवायचं, त्याच्यासाठी काय काय करावं लागेल ते सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. पण त्याच्या आधी इथपर्यंत झाल्यानंतर आता आपण लक्षात घेऊया अँग्युलरचे ॲडव्हांटेजेस काय आहेत ते. ठीक आहे. ॲडव्हांटेजेस आणि डिसॲडव्हांटेजेस या दोन्ही गोष्टी आपण आज बघणार आहोत. तर अँग्युलरचे जे ॲडव्हांटेजेस आहेत सुरुवातीला बघूया.
ॲडव्हांटेजेस काय आहेत? टाइपस्क्रिप्ट लँग्वेज आहे, टाइपस्क्रिप्ट सपोर्ट आहे. टाइपस्क्रिप्टमध्ये मी जसं प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे. टाइप सेफ्टी जे आहे प्रोव्हाईड करतं आपल्याला काय टाइपस्क्रिप्ट, ठीक आहे. त्याच्यामुळे कसं असतं, टाइप सेफ्टी प्रोव्हाईड केल्यामुळे जे छोटे-छोटे बग्स असतात, ते बग्स आपल्याला डेव्हलपमेंटच्या फेजमध्ये अर्ली म्हणजेच सुरुवातीलाच आपल्याला माहिती पडतात. म्हणजेच कसं कंपाईल टाईमलाच आपल्याला जसं टाइपस्क्रिप्टच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे इंट्रोडक्शनमध्ये, तर कंपाईल टाईम एरर जे आहे ते आपल्याला ते प्रोव्हाईड करतात. त्याच्यामुळं काय होतं, की जे डेव्हलपमेंट आहे ती आपल्याला फास्ट होते आणि एकदम मिनिमल बग्स, कमीत कमी बग्स किंवा इश्यूज सोबत जे आहे ती डेव्हलपमेंट आपली होत असते. त्याच्यानंतर आहे फुल स्टॅक फ्रेमवर्क आहे. फुल स्टॅक फ्रेमवर्क म्हणजेच काय? तर हे जे फ्रेमवर्क्स आहे, क्लायंट साइड आणि सर्व्हर साइड दोन्हीकडल्या जे रेंडरिंग आहेत, ते रेंडरिंग आपल्याला प्रोव्हाईड करतं. क्लायंट साइड रेंडरिंग म्हणजेच आणि सर्व्हर साइड रेंडरिंग म्हणजे काय? ते सगळं आपण बघणार आहोत. सर्व्हर साइडला कोणत्या पद्धतीने आपण रेंडर करू शकतो. तर हे दोन्ही प्रकारचं जे आहे आपल्याला हे फ्रेमवर्क जे आहे ते प्रोव्हाईड करतं. त्याच्यानंतर आहे टेस्टिंग फ्रेमवर्क आहे याच्यामध्येच. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीला, की खूप काही असे काही टूल्स आहेत, हे जे Angular जे आपल्याला बिल्ट इन प्रोव्हाईड करतं. तर त्यातलंच एक टूल आहे, आपण म्हणू शकतो टेस्टिंग करण्यासाठी जी जे काही आपण कंपोनंट्स लिहिणार आहोत, त्या कंपोनंट्सच्या टेस्टिंगसाठी आपल्याला काही टेस्ट केसेस सुद्धा लिहाव्या लागतात. तर Angularच्या टेस्टिंगसाठी मी एक वेगळी प्लेलिस्ट बनवणारच आहे. त्याच्यामध्ये आपण 0 पासून ते एकदम बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत आपण कोणकोणत्या पद्धतीच्या टेस्टिंग करू शकतो, सगळे मी घेणार आहे Angularच्या सीरीजच्या नंतर. परंतु जे आहे टेस्टिंग जे आहे ते आपल्याला Angular बिल्ट इन प्रोव्हाईड करतं. त्याच्यानंतर आहे बघा डिपेंडन्सी इंजेक्शन जे आहे, डिपेंडन्सीज आपण कोणत्या पद्धतीने पास करतो, ते सुद्धा Angularमध्ये बिल्ट इन आहे. त्याच्यानंतर रिएक्टिव्ह प्रोग्रामिंग आहे. कळालं? म्हणजेच एखादा फॉर्म आहे, तर फॉर्मला आपल्याला रिएक्टिव्ह फॉर्म कोणत्या पद्धतीने करू शकतो. साधा नॉर्मल फॉर्म सुद्धा आहे आणि रिएक्टिव्ह फॉर्म सुद्धा आहे. दोन्ही पद्धतीचे जे आहेत प्रोग्रामिंग Angularमध्ये आपल्याला प्रोव्हाईड होते. त्याच्यानंतर टेम्पलेट इंजिन आहे आणि डेटा बाइंडिंग. टेम्पलेट इंजिन आणि डेटा बाइंडिंग हे सुद्धा Angularमध्ये प्रोव्हाईड केलं जातं. त्याच्यानंतर आहे बंडलिंग. तर बंडलिंग कोणत्या पद्धतीने असते? तर ते सुद्धा आपण या सीरीजमध्ये पाहणार आहोत. तर जसं आपण ॲप्लिकेशन क्रिएट केलं, तर ॲप्लिकेशन बंडल कोणत्या पद्धतीने होतं? त्याला कंपायलर कोणते असतात? बरोबर आहे. Angularकडे 2 कंपायलर आहेत कंपाईल करण्यासाठी. तर कोणतं कंपायलर चांगलं आहे, कोणतं कंपायलर कधी यूज करायचं आहे, सगळेच बघणार आहोत आपण. त्याच्यानंतर आहे पर्टिक्युलर जो कोड आहे प्रॉपरली बिल्ड करतो आणि सुपर फास्ट रेंडरिंगसाठी ब्राउझरला देतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ईझी टू लर्न आहे. कशामुळे? कारण की Angular हॅज ऑल इट्स फंक्शनॅलिटी. बरोबर आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, जेवढं काही गरजेचं आहे फ्रंट एंड ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटसाठी सगळंच काही त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. त्याच्यामुळे आपल्याला इकडे-तिकडे जायची गरज नाही. जे काय आहे Angular फ्रेमवर्क जे आहे आपल्याला प्रोव्हाईड करत असल्यामुळे जे शिकण्याचं जे पर्स्पेक्टिव्ह आहे, तर शिकण्याचं जे दृष्टिकोन आहे, तर ते दृष्टिकोन आपल्याला कसं ईझी वाटतं. Angularकडे बघताना Angular शिकण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो आपला सोपा होऊन जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे डिप्लॉयमेंट. Angularचं ॲप्लिकेशन जे आहे ते डिप्लॉय करण्यासाठी सुद्धा खूप सोप्या पद्धतीने आपण डिप्लॉय करू शकतो. कसं करायचं ते सगळं व्यवस्थित मी सांगणार आहे. कंटिन्युअस डेव्हलपमेंटसाठी सुद्धा Angular ॲप्लिकेशन्स खूप महत्त्वाचे असतात. Angular ॲप्लिकेशनमध्ये जेव्हा आपण ॲप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी सुरुवात करतो, फॉर एक्झाम्पल आपण 6 महिने, वर्षभरात ॲप्लिकेशन समजा डेव्हलप केलं आहे. तर त्यातलं जर काही एन्हान्समेंट करायची आहे आपल्याला किंवा ते ॲप्लिकेशन जे आहे काहीतरी एक्सटेंड करायचं आहे आपल्याला, तर एक्सटेंड करण्यासाठी तर ते ॲप्लिकेशन एक्सटेंड करण्यासाठी खूप सोप्या पद्धतीने आपण एक्सटेंड करू शकतो. न्यू फीचर्स जे आहेत ते आपण ॲड करू शकतो. इम्प्रूव्हमेंट्स ॲड करू शकतो एखाद्या वेब ॲप्लिकेशनमध्ये जे ऑलरेडी कुठेतरी डेव्हलप झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर जर न्यू व्हर्जन आलं Angularचं, तर Angularच्या न्यू व्हर्जनमध्ये आपण मायग्रेट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने जे आहे ते Angular आपण करू शकतो. ठीक आहे. Angularमध्ये जे काही आपण ॲप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे त्याला. समजा Angularच्या व्हर्जन 12 मध्ये आपण ॲप्लिकेशन तयार केलंय, तर व्हर्जन 18 मध्ये आपल्याला मायग्रेट करायचंय. तर खूप चांगल्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने आपण मायग्रेट करू शकतो. त्याच्यानंतर काही डिसएडव्हांटेजेस आहेत. ठीक आहे. तर डिसएडव्हांटेजेस म्हणजेच कशा, की
जावास्क्रिप्ट लँग्वेजला खूप कमी सपोर्ट आहे. ठीक आहे. टाइपस्क्रिप्ट तर ठीक आहे. बघा, हे बघा, टाइपस्क्रिप्ट जे आहे ते ॲट द एंड जावास्क्रिप्टच आहे, बरोबर आहे. परंतु टाइपस्क्रिप्ट जे आहे ते स्ट्रॉंग टायपिंग प्रोव्हाइड करतं, म्हणून हे जे फ्रेमवर्क आहे ते 100% टाइपस्क्रिप्टच्याच बेसिसवर आहे. ठीक आहे. तर कंपाईल झाल्यानंतर जो कोड होणार आहे आपला, तो जावास्क्रिप्टमध्येच कन्व्हर्ट होईल, परंतु आपल्याला जावास्क्रिप्टचा कोड इथे लिहायला जमणार नाही. ठीक आहे. आपल्याला फक्त टाइपस्क्रिप्टचाच इथे कोड लिहावा लागतो. त्याच्यामुळे कसं आहे, जे डेव्हलपमेंटमध्ये आपण जावास्क्रिप्टचा वापर जो आहे तो खूप म्हणजे नगण्य नगण्य म्हणजे इथं करतच नाही आपण. ठीक आहे. असं तुम्ही पकडू शकता, समजू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे स्पेशलायझेशन करण्यासाठी याच्यामध्ये, समजा आता जर मी म्हटलं की बाबा मी स्पेशलाइज्ड आहे अँग्युलरमध्ये, फ्रंट एंड डेव्हलपरमध्ये, तर हे स्पेशलायझेशन करण्यासाठी याच्यामध्ये थोडा आपल्याला वेळ जास्त लागतो. का लागतो? कारण की याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत शिकण्यासारख्या. कलेक्शन ऑफ टूल आहे आणि हे एंटायर एक फ्रेमवर्क आहे. तर त्याच्यामुळे कसं आहे, थोडं शिकण्याला आपल्याला थोडा वेळ जास्त लागतो आपल्याला. त्याच्यामुळे कसं आहे, याच्यामध्ये पुन्हा स्पेशलायझेशन करण्यासाठी सुद्धा थोडा आपल्याला वेळ लागतो. त्याच्यानंतर आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं आता, लो ऑप्शन्स आहेत. लो ऑप्शन्स म्हणजेच कसं, आपल्याला जर एखादी गोष्ट लागत असेल तर आपल्याला इकडे-तिकडे जायची गरज नाही. तर सगळ्या गोष्टी इथे प्रोव्हाईड केलेल्या आहेत. त्याच्यामुळेच कसं आहे, इकडे ऑप्शन्स आपल्याला खूप कमी असतात. जर आपल्याला एखादी लायब्ररी जर यूज करायची असेल, तर ती लायब्ररी जी आहे, सपोर्ट जर करत असेल Angularमध्ये, तरच आपण त्याला यूज करू शकतो. काही लायब्ररीज अशा आहेत, की ज्या सुरुवातीला Reactला सपोर्ट करण्यासाठी तयार केल्या होत्या. पण त्यांनीच पुन्हा त्यांचे व्हर्जन जे आहेत, नवीन काढलेत Angular सपोर्टसाठी सुद्धा. Angular आणि TypeScript बेस्ड सपोर्टसाठी सुद्धा. तर अशा काही लायब्ररीज आहेत जे आपण यूज करू शकतो. परंतु कसं आहे, फार थोडे आपल्याला ऑप्शन्स असतात, कारण की 99% जे आहे टूल्स, ते आपल्याला Angularच प्रोव्हाईड करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे काही डेव्हलपर टूल्स असतात, म्हणजेच कसं, डिबगिंगसाठी, प्रोफाइलिंगसाठी आणि टेस्टिंगसाठी. तर हे जे डिबगिंग, लॉगिंग, प्रोफाइलिंग, टेस्टिंग याच्यासाठी जे लागणारे टूल्स आहेत, ते टूल जे आहेत Angularमध्ये थोडे कमी आहेत. तर त्याच्यासाठी कसं आहे, आपल्याला बाहेरच्या जे लायब्ररीज आहेत त्या आपल्याला इम्पोर्ट कराव्या लागतात Angularमध्ये. ठीक आहे. तर एवढे हे 4-5 असे थोडे डिसएडव्हांटेजेस आहेत, परंतु जास्तीत जास्त याचे ॲडव्हांटेजेस सुद्धा आहेत. तर अशा पद्धतीचं Angular जे आहे ते फ्रेमवर्क आहे. आणि आजचा जो व्हिडिओ होता तो आपला ओव्हरव्ह्यूचा होता, Angularचा इंट्रोडक्शनचा होता. काही फीचर्स, ॲडव्हांटेजेस, डिसएडव्हांटेजेस आपण डिस्कस करण्यासाठी केला होता आणि एन्व्हायर्नमेंट सेटअप आपण कोणत्या पद्धतीने करू शकतो, त्याच्यावर हा व्हिडिओ होता. तर मला आशा आहे तुम्हाला Angularबद्दल थोडीफार माहिती मिळालीच असेल. हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, जेणेकरून ते सुद्धा Angularच्या प्लेलिस्टला अटॅच होऊन जातील आणि त्यांना सुद्धा सोप्या भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये शिकण्याचा त्यांना अनुभव घेता येईल. आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन जे व्हिडिओज येणार आहेत आपल्या या प्लेलिस्टमध्ये तुमच्याकडनं मिस होणार नाहीत. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.